धन्यवाद डीजे. तर डीजे. तर आपण पाहतोय कालच्या प्रमाणेच आज सुद्धा आरोग्य शिबिराचं इथं प्रस्थापित केलेलं आहे. त्याची नक्कीच प्रत्येकाने संधी घ्यायची आहे, आपली चिकित्सा करून घ्यायची आहे. नामवंत असे डॉक्टर्स या ठिकाणी फिनिक्स हॉस्पिटलचे इथे आपल्याला. आणि हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होणार नक्कीच 4 धावांसाठी चौकार. असं चेंडू नक्कीच पंचांचा इशारा येतो नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती नक्कीच बाधित केलंय ते म्हणजे गोलंदाजाला आणि एका धावेनं धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पुढे होते ती म्हणजे होते 14. या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. हा चेंडू फुल टच लो पद्धतीचा चेंडू. चेंडूची बॅटची कडा घेऊन चेंडू जातो ट्रॅव्हल होते टर्मांच्या दिशेने आणि येतोय चौकार. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार होतोय सिद्धेश. लगातार 2 चौकारांच्या साहाय्यानं 4 चौकार त्यांनी लगावलेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू. चेंडू जातोय ट्रॅव्हल होतोय ऑनच्या दिशेने. धावसंख्येत 1 नि भर पडते आणि धावसंख्या होते ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी बाप्पा मोरे संघाची ती म्हणजे 19. पहिलं षटक समाप्त होताना धावसंख्या फलकावं लागली ती म्हणजे 19. डीजे. तसेच अमोल काळे सर. पुन्हा एकदा तयार नवीन गोलंदाज दुसरे षटक घेऊन येतोय तो म्हणजे कर्णधार दीपराज गव्हाणे. गोलंदाजी करेल सामना करेल कर्णधार पुन्हा एकदा बाप्पा मोर्याचा सिद्धेश. आतापर्यंत 4 चौकार असंही खेळतोय. हा मात्र लोड फुलटॉस पद्धतीचा चेंडू उजव्या एसटी बाहेरचा चेंडू खेळून काढलाय. शॉट पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय आणि 1 धाव मात्र मिळते ती संघाला सिद्धूला आणि धावसंख्या 1 नि वाढते ती म्हणजे 20. आजच्या दिवसातला हा 3रा सामना आपण पाहतोय. बाप्पा मोरिया फिनिक्स फायटर्स बनाम दयानंद सदानंद स्मृती 11. दरम्यान हा आकोटाप्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय परंतु झेल काय होत नाही आहे. झेल भुईला दान होते आणि एक जीवनदान मिळते. दरम्यान 1 धाव मिळते ती संघाला. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे धावसंख्या होते 21.
JPL 2024 पर्व चौथा आपण पाहतो या ठिकाणी पाटणा मैदानावरती नक्कीच चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. हा मात्र चेंडू आखोटाप्याचा चेंडू टोलवलाय मिडलच्या दिशेने जाणार चौकार. पुन्हा एकदा आखोटाप्याचा चेंडू नशियत दिली चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या वरना षटकार. जे तर चांगला समाचार घेतलाय दीपराजचा सिद्धेशने लगातार चौकार सहित एक षटकार खेचून नक्कीच धावसंख्या वाढवली. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. आतापर्यंत चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय सिद्धेशच्या बॅटीतून. कर्णधारचा एक चांगलं व्यक्तिमत्व असलेला हा खेळाडू बाप्पा मोरे फिनिक्स फायटर्स. पुन्हा एकदा आखोटाप्याचा चेंडू चेंडूला नशेत दिली. पुन्हा एकदा चेंडू येतोय झुंझुन करत षटकार. सामना बघितला. प्रत्येक खेळाडूने आपली खेळाडू वृत्ती दाखवली. प्रत्येकाने आपला खेळ संपादन केला. हा एक प्लॅटफॉर्मच आपण आखलेला आहे तो खेळाडूंसाठीच. तर कुठला तरी एक खेळाडू आपला नक्कीच गव्हाणगावचं नाव उच्च स्तरावर नेईल या दृष्टीने हा प्लॅटफॉर्म आहे. बघूया काय करून दाखवतो या शेवटच्या चेंडूवरती सिद्धेश. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली होती. तो मात्र एक चुकी करतोय आणि बाद होताना दिसतोय त्या रनआउटच्या रूपात निखिल. कोहली, राजकिरण कोहली हमारे बहुत एक शानदार कमेंटेटर गायक और इनकी ख्याति है. मैं जानता हूँ इनसे. हमारी बीमारी के कारण मेरी बीमारी के कारण मैं यहाँ मौजूद नहीं हो रहा हूँ. 75 वर्ष का पूर्ण कर चुके हैं. 75 नॉट आउट सुभाष कोहली. मैं खुद 39 वर्ष कमेंट्री किए है और इसके फलस्वरूप फिर से आज यहाँ मुझे इनवाइट करवा दिया है राजेश कोहली ने. ईश्वर की अगली गेंद फ्लाई मीडियम स्टंप पर हुक कर दिया. गेंद को उठा दिया हवा के बहाने से बाउंड्री लेन के बाहर 6 रन के लिए और ये छक्का मुझे
तो इस ठगे के माध्यम से कुल स्कोर बन चुका है, सुन के पास जाता है 40 समझ गया 43 यानी कि 43 43 इस पारी का पहले टॉस जीता था सदानंद और जो संदेश खेल रहे हैं उनकी सिद्धेश माफ कीजिए सिद्धेश खेल रहे हैं कुल स्कोर उनका निजी स्कोर आहे. तेजस आपण जर परत स्क्वॉड मधून खाली उतरला तर पंचांकडून सूचना आली 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. तो 40 रन इस ओवर क्या अगली गेंद फ्लाइटर्स गेंद की थोड़ी सी नीचे रही डीप मिड विकेट के तरफ जाती हुई लॉन्ग ऑफ की तरफ गेंद को संभाला फेंक दिया और 1 रन का इजाफा दो रन का कुल स्कोर में इजाफा हुआ बढ़ती हुई वृद्धि हुई 2 रन के कुल सहायता से कुल स्कोर बन चुका है 45 यानी कि 45 45. बहुत खूबसूरत दिखा यहाँ जो पहले माहौल दिखना था पहली की स्पेल की 1985 से वह क्या माहौल बन जाता था क्रिकेट के मैदान पर और आज कोई दिखाने नहीं देता. पब्लिक बहुत कम आई यहाँ पब्लिक बहुत रीच कम ले थी. हमारे जब का कमेंट्री चलती थी 1985-87 साल में अरे बहुत लोग जमाव इकट्ठा होते थे इतनी की भीड़ बहुत मौजा और इस ओवर हवा इस गेंद पर हवा में उछाल दिया. अरे क्या जवाब वही उस सलामी ले लो कैच और जीतो मैच भूल गया. हमारा ब्रीथ था कमेंट्री करते समय हम हमेशा कहते हैं कि ले लो कैच जीतो मैच. ऐसा क्या ड्रॉप करने से कुछ नहीं चलेगा भाई थोड़ी सी चुस्त फील्डिंग मांगता है. सलामी नहीं दे रहे बहुत माहौल ने अरे माहौल नहीं बनता था यहाँ माहौल देखने को मिलता नहीं धुआंधार बल्लेबाजी देखने को नहीं मिलती इस कम उम्र के क्रिकेट में. हमारे जमाने में 15 से मिनट का मैचेस की ओवर की समाप्ति हमारे यहाँ के साक्षी सुहास को बैठे हैं. हमारे 1985 साल में 15 ओवर की मैच चलती थी. बॉल पडताना थांबायचा चालेल और ये गेंद फ्लिट किया गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ वहाँ फील्डर मौजूद उन्होंने रोक लिया लेकिन रोक न पाए. दोनों बल्लेबाज को 2 रन का इजाफा हुआ कुल स्कोर में. स्कोर आगे बढ़ता जो कुल स्कोर 48 कुल स्कोर बन चुका है 48. तो यहाँ का माहौल धीमी धूप बिखरी हुई है मैदान के ऊपर और फील्डिंग फैली हुई है मैदान पर. जो 45 जगह है उस पर लगाए और फिर से हुक किया गेंद को ग्लांस किया गेंद को बाउंड्री लाइन के बाद 6 रन के लिए. क्या ग्लास था. खेळ झालाय आतापर्यंत पाहिलं तर निखिल एक चांगली खेळी करताना मात्र रनआउट झालाय अवघ्या 2 धावांवरती. आणि सिद्धेश आतापर्यंत खेळतोय तो म्हणजेच 43 या धावसंख्येवरती. संघाचा संघनायक संघाचा सरपंच संघाचा मोरक्या अतिशय जबरदस्त खेळी करतोय. आणि 3ऱ्या क्रमांकाचा 1 डाऊन आपल्याला आला सुशांत तो मात्र आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळतोय. येणारे 6 चेंडू आणि इथं मात्र आपण पाहतोय आयवा कॅच ज्यांनी पकडली त्यांना मात्र इथं थम्सअप दिला जाईल 600 ml चा. तर जिवेश कोले यांनी आयवा कॅच पकडली वैभव कोले यांच्या शुभ हस्ते आयवा कॅचचं बक्षीस लगेच देण्यात येणार आहे. तर गव्हाणच्या जनतेला विनंती आहे आपल्या आरोग्याची तपासणी करायची असेल तर डॉक्टर अगदीच नामवंत डॉक्टर फिनिक हॉस्पिटलच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. तर त्यांनी आपला जरूर त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि सर्वांना माहित आहे आज जोडले गेले डॉक्टर सुप्रिया पाटील स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर अनिकेत पाटील डायबेटिक व हृदयरोग तज्ञ
खरोखरच महत्वाचा असा विषय आहे. डायबिटीस अगदी सर्व माणसांना होणारा हा रोग आहे सर्वसामान्य, आणि हृदय सुद्धा आजकाल सर्वसामान्य झाला है. तो चलिए चलते हैं मैदान की ओर, जहाँ पे हमारे गांव के सुनहरी आवाज, हमारे गांव की सुनहरी आवाज जिसे कहेंगे वो सुनते आवाज है, एक ही नाम आएगा, शिवाजी कोहली सर. थैंक यू वेरी मच. थैंक यू राजकिरण, खुदा हाफिज. मुझे यहाँ कमेंट्री करने का चांस मौका दे, आपके दिल जाने आए. इस ओवर की अगली गेंद ऑप्शन के बाहर की गेंद, छोड़ दिया गेंद को. एक अच्छी गेंद थी, समझ न पाए. वाइट बॉल का इधर से दिखाई नहीं देता. हाँ, वाइट बॉल का इशारा. कुल स्कोर 55 और इस गेंद को फ्लीट किया लॉन्ग ऑन के बाहर 6 रन के लिए. पर पहुंचा है. कुल स्कोर उनका बना है 49 और इस ओवर के अगली गेंद डालने के लिए और फिर किया गेंद को सीधा और सीधे के 50 रन पूरे हो चुके हैं और पारी की कुल संख्या बन चुके हैं यशवंत 65 65. तो धन्यवाद डीजे. यहाँ पर मौजूद मेहमान आ चुके हैं, यहाँ मन का हार्दिक स्वागत करता हूँ. और सिद्धेश का आधा सेंचुरी लग चुका फलक पे और फिर से गेंदबाज के पास कुल स्कोर बन चुका है 65. फिर से हिट किया, गेंद को हवा में उठाया, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन के लिए. क्या माहौल है. या ठिकाणी मात्र हाय स्कोर आपल्याला बघायला मिळतो. 71 धावांची खेळी झालेली आहे. 71 आणि पहिली हाफ सेंचुरी या 17 मध्ये. हाँ, तर कुल स्कोर बन चुका है 71 ना 71. गोलंदाज कौन है? प्रकाश. और प्रकाश इस ओवर के अगली गेंद करने के लिए बल्लेबाज तैयार. बल्लेबाज के हिट किया गेंद को, लेकिन वह पकड़ गया गेंद को और एक रन और खुदकुशी हो गई. हैंगिंग खुदकुशी. तो बल्लेबाज की रन न पूरे कर पाए और उनकी खुदकुशी हैंगिंग हो गया, फांसी गया और ये विकेट गिर चुका. और इस बीच में एक अगली गेंद और गेंद को फिर से रोक लिया. 2 ने एक ही गेंद और एक ही रन मिलेगी बल्लेबाज को और कुल स्कोर आगे बढ़ता जाता हुआ 72 72. इस पारी का बहुत अच्छा स्कोर बना है. इथं अवी देशमुख साठी पारितोषिक आलंय. 100 देशमुख यांच्याकडून षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. ओवर टू शिवाजी कोहली. कुल स्कोर बन चुका है 72. एक अच्छा स्कोर. 4 सीमित ओवर की मैचेस राजेश कोहली और कंपनी द्वारा पेश की गई है. यहाँ ये गवान जीपीएल 2024 का और फिर से और एक विकेट.
74 ना. आणि टेन्स्टर्स लगेचच संगनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि पुढील सत्रामध्ये जोडले जातील आपल्यासोबत पुढच्या मॅच साठी देवजी डाकी सर. तर इथं अतिथी मान्यवर लाभलेत आपल्याला. चंद्रशेखरजी जोशी साहेब यांचं स्वागत राजेशजी कोहली यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. गव्हाण प्रीमियर लीग 2024 च्या या पर्वासाठी अतिथी मान्यवर चंद्रशेखरजी जोशी ऐरोली नवी मुंबई इथून बिलॉंग करतात. अतिथी मान्यवर म्हणून लाभलेत. त्यांचा स्वागत सन्मान या अतिथी कक्षामध्ये होत असताना माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवर अतिथींचं इथं स्वागत समारंभ होत असताना राजेशजी कोहली उपाध्यक्ष गव्हाण कोहली समाज यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान होत असताना तर लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी 10 स्टार आणि दुर्वा 11 नाणेफेकी केली जाईल. तर अतिथी मान्यवर आता ज्यांचा स्वागत सन्मान आपण पाहिलात चंद्रशेखरजी जोशी यांना विनंती असेल की या पुढे होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा. एकीकडे आपण भारत दुर्वा 11 संघाचा कर्णधार ओमकार कोहली तर एकीकडे रोहन कोहली 10 स्टार संघाचा संघनायक. पुढील सामना आपण एन्जॉय करणार आहात. प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकीकडे पाहतोय रोहन, एकीकडे ओमकार. अतिथी मान्यवरांचे शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होत असताना या नाणेफेकीचा कौल लागलाय रोहन कोहली यांच्याकडून. तर एकच विचारेन रोहन कोहली तुम्हाला, कालच्या दिवसामध्ये अतिशय रोमांचक सामन्यामध्ये आपण एक विन मिळवलीत आणि आता काय रणनीती असेल आणि या गव्हाण प्रीमियर लीगचा आपण ओव्हरसीज मध्ये खेळत असताना यावर्षी नक्कीच फायदा होईल का? नवीन नवयुवकांना संधी मिळेल का? नक्कीच सुयोग कोहली तुम्ही जे म्हटलं ते नवीन आपल्या खेळाडूंना संधी मिळवण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि आमचं सांगायचं झालं तर कालचा एक सामना आम्ही पहिला हा गमावला होता, दुसरा सामना आम्ही जिंकलो आणि आता या सामन्यावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे की हा सामना जिंकून आम्ही, कारण नंतर पूर्णपणे गणित बदलणार आहे मला वाटतं, कारण 2-2 सामने जिंकले तर अजून कोणी सांगू शकत नाही की मी क्वालिफाय झालो म्हणून, त्याच्यामुळं खूप हे होणार आहे. आणि महेश कोहलीचा आभार मानतो, आम्हाला जवळजवळ 14 कॅप त्यांनी दिल्या त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. विरोधी कर्णधार 10 स्टारचे रोहन कोहली तर ओमकार कोहली यांनाही बोलण्यास संधी देईन मी. धन्यवाद. बोलूया कॉमेंट्री बॉक्स कडे जिथं जोडले जातील देवजी डाकी सर. बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय आणि या स्पर्धेच्या वतीने तमाम मान्यवरांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान सुद्धा केला जातोय. उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावर अतिथीगण, मान्यवर, क्रीडा रसिक आणि सर्व या ठिकाणी क्रिकेट शौकीनांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. मॅच आपण पहिला सत्र पहिला अनुभवला. पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं बरेच खेळाडू पाहिले, सिंगल डबल सुद्धा होताना. मंकड विकेट डायरेक्टली असणार आहे, पहा मंकड विकेट, वॉर्निंग नसणार आहे त्या ठिकाणी. बॅट्समननी या गोष्टीची दखल घ्या. प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये मंकड विकेट हे डायरेक्टली असणार आहे. पंच आपण पाहतो लालचंदजी गावंड सर यांच्या थांबवतोय. इथं विनंती आली दुर्वा 11 संघाच्या संघनायकाची, सर्व खेळाडूंनी स्टेजच्या डाव्या साईडला जमायचंय. संघनायकाकडून आपल्याला विनंती आहे, दुर्वा 11 संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला जमायचंय. ऑल टू कॉम बॉक्स. 74 धावसंख्येचं आव्हान. लेट्स प्ले. पहिला बॉल, हाफ ट्रकर बॉल टॉस केला होता चेंडूला, वॉट डिलिव्हरी, परंतु इथे मात्र पाहतोय एक्स्ट्रा बाउन्स मिळाला होता आणि हा व्हाईट बॉल आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून डोक्याच्या वरून चेंडू निघाला होता
आणि तिथून मात्र आपण पाहतो दंडित केलं जातोय. अंपायर सिग्नल, इट्स अ लास्ट सिग्नल. लक्षात असू द्या तुमच्या. फलंदाजी काय फलंदाजी केले होते. अजूनपर्यंत आपण विचार केला तर हा हायेस्ट स्कोर आहे 74 धावसंख्या. फलंदाज बरेच होते परंतु ज्यावेळी मैदानामध्ये सिद्धेश आला वन वे ट्रॉफिक, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि कृपया आपण पंचाशी कोणत्याही पद्धतीचा वाद घालायचा नाहीये. चर्चा नक्कीच साधा परंतु चर्चेचं वादामध्ये रूपांतर होणार नाही याची दखल घ्या. पुढचा बॉल सिद्धेश. आणखीन एक. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. अगोदरच तुम्हाला या ठिकाणी वॉर्न केलं होतं आणि मात्र तेच घडलं. पहा तेच घडलं या ठिकाणी. दंडित केलं गेलं मात्र इथं गोलंदाजाला नो बॉल आणि फ्री हिट असेल. खराब रणनीती या ठिकाणी. फुलर लेनचा बॉल तुम्हाला फेकावे लागतील. आता तुम्ही बाउन्सर अटेम्प्ट करू शकत नाही. शॉर्ट बॉल कडे जाऊच नका. फ्री हिट असेल मोठा फटका येणार का. फटका फसलाय. हवेमध्ये आहे. मिडॉनचा खेळाडू खाली येणार. फ्री हिट आहे. चेंडू लगेच फेकायचा आहे. विसरता का तुम्ही कळत नाहीये मला. सिद्धूनी आवाज दिला होता इथपर्यंत माझ्या कानावर आला. फ्री हिट आहे. बॉल लगेच फेक माझ्याकडं असे शब्द कानावर पडले परंतु गोलंदाज अगदी झेल घेण्याच्या या ठिकाणी नादामध्ये होता. धावसंख्या मिळाल्या तब्बल या चेंडूवर 2. एकूण धावसंख्या 4. टॉस केला चेंडूला. अतिशय चांगला फटका. शॉट एम्पोल सक्सेसफुल. ब्युटिफुल शॉट. येतो षटकार. करण्यासाठी हे 2 शिलेदार मैदानामध्ये दीपराज आणि मयुरेश. मयुरेशच्या बॅट मधून हा मात्र तडाखा आपण पाहिला. जीपीएल गव्हाण प्रीमियर लीग सर्वच संघाचे आपण पाहतोय बॅनर्स या ठिकाणी झळकताना पाहतो. श्रीदत्त प्रसाद 11, त्यानंतर मग शिवशक्ती स्पोर्ट्स, कैलासवासी सदानंद स्मृती विनर्स, बाप्पा मोर्या फिनिक्स फायटर तो संघ मैदानामध्ये पाहतो. 10 स्टार्स स्वर्गीय दयानंद स्मृती, मनस्वी वॉरियर्स. सर्वच संघांचे या ठिकाणी बॅनर्स डगआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या डगआउट्स मध्ये सध्या प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहतो आपण. साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगली 2 ब्रीदवाक्य आहेत त्यांचे. दमदार क्लिअरिटी आणि उत्तम दर्जाची क्वालिटी यांचं संयुक्त संयम असलेली ही आपण पाहतोय युट्यूब वाहिनी अर्थातच साईप्रीत लाईव्ह. आणि घर बसला जे प्रेक्षक मायबाप आम्हाला जोडलेत त्या प्रेक्षक मायबापाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सुरुवात खराब झाली म्हणावे लागेल. आक्रमण चढवलंय टिट फॉर टॅट. जसाच तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत आम्ही हेच सांगताना फलंदाज. यावेळी मात्र कमबॅक केलंय. वेगवान चेंडू फेकला होता. या चेंडूवर एकच गोष्ट पाहायला मिळेल ती म्हणजेच वेग. आपली आक्रमकता दाखवताना सिद्धेश सहजासहजी हा गोलंदाज हार मारणारा नाहीये. फलंदाजीमध्ये दाखवलं काय कौशल्य माझ्याकडं. अफलातून फलंदाजी. अर्धशतक नावावं लावलं या स्पर्धेचा पहिला खेळाडू सिद्धेश कोळी हा ठरतोय अर्धशतक झळकवणारा. आणि आता मात्र त्याच्याच हातामध्ये स्वतः संघनायक आहे, कर्णधार आहे, कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फॉर द फ्रंट नाव. पुढचा बॉल. आफ्टर बॉल आउटसाइड एज. विकेट्स. फर्स्ट विकेट डाऊन. खेळाडू होतील झिलबाद. हाफ ट्रॅकर मला बॉल येईल आणि इतका वेगानं चेंडू येईल हे एक्सेप्टेशन नव्हतं त्याचं. कारण दंडित केलं होतं. बाउन्सर पासनं वंचित ठेवण्याचं काम पूर्णपणे या ठिकाणी केलं होतं पंचांच्या माध्यमातून. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड डबल गेम इथं मात्र डबल गेम खेळला होता. दाखवलं चेंडू यॉर्कर टाकेन परंतु टाकला बाउन्सर. हाफ ट्रॅकर म्हणू शकतो आपण. 4 ते 6 हार्ड लेंथवर शोल्डरचा काय वापर केला आणि तिथून विकेट्स. नवीन खेळाडू मैदानामध्ये अमित येतोय 1 डाऊन साठी. जबाबदारी खूप वाढली अमित तुमच्यावर. पुढचा बॉल. यावेळी मात्र सोडून दिला अमितनं. इथे मात्र पहा सोडून दिला.
चेंडूला गती केवढी आहे, पेसनं बीट करण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. कमबॅक केलंय सिद्धूच्या माध्यमातून. आपण विचार केला नाही गोलंदाजच्या माध्यमातून. पहिले चेंडू दोन सुरुवात खराब झाली होती, हरकत नाहीये. बॅकअप दिलं स्वतःला, स्वतःचा श्वास कंट्रोल मध्ये आणला, स्पंदने कंट्रोल मध्ये ठेवली आणि चांगली गोलंदाजी. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी बाउन्सर अटेम्प्ट केला होता, डक केला फलंदाजानं आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. शेवटचा चेंडू जाईल डॉट. धावसंख्या पाहतो पण पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावपटलावर पाहतोय 1 बाद 10 धावा. पाहिले आपण तब्बल 4 चेंडू डॉट प्लस 1 विकेट. फलंदाज कुठे चेंडू फेकला, हा बराचसा बाहेर चेंडू आणि नो बॉल. एवढी मोठी कटपट्टी या गोलंदाजाने कधी लागेल आता. क्रीजच्या बाहेर चेंडू फेक केलाय आणि याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. आणखीन एक फुल टॉस फ्री हिट होती. गनिमत फलंदाज तुम्ही दिवाळी आणि जवळ असं म्हणतात की त्याच दिवशी होणार. आणखीन काय पाहिजे, फ्री हिट होती, फुलटॉस बॉल होता, परंतु ती सुद्धा बॉल उडवला ऑफच्या डोक्यावरून लावण्याचा येतो षटकार. दीपराजच्या बॅट मधून आलेला मोठा फटका, षटकार पाहिला. गोलंदाज समीर पाहतोय, अतिशय चांगला गोलंदाज आहे. उलवे नोट परिसरामध्ये रजनीमध्ये काय गोलंदाजी हाताळली होती. स्लोवर बॉल, फटका फसलाय. मिड विकेटचा खेळाडू खाली येतोय, बराचसा उशीर चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र जेल भूमिदान. स्लॉपी झाले खेळाडू. इथे काय घडलंय, काय गरज होती का धावचित होईल. अमित मात्र या ठिकाणी बाद. दीपराजला स्ट्राईक हवी होती, अमितने मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हणावं लागेल. प्रकाश आणखीन एक चांगला खेळाडू. प्रकाशला खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं वन डाऊन साठी जाणार का, परंतु गेम प्लॅनिंग वेगळी आहे. अमित बाद होणारा खेळाडू. प्रकाश जातोय इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर, परंतु दीपराज या खेळाडूकडे नजरा असतील. टिट फॉर टॅट चांगली लढत पाहायला मिळतो. समीर विपक्ष दीपराज सोडून दिला चेंडू, अपस्टमच्या बाहेर चेंडू. आज गोलंदाजी चांगली करायला शैली पहा अंपायरची. लालचलजी गावड आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या पंच आहेत. विश्व सर कोण आहेत? अमोल काळे सर. स्लोवर बॉल, इनसाइड आउटचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन झालंय. चेंडू मात्र ट्रॅव्हल करणार नाहीये. डी पेक्षा कव्हरला चेंडू अडवला, उचल फेक झाली, तदवर आलेला 2 धावा. मोदी या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. 74 धावसंख्येचा भला मोठा आव्हान. डोंगर पोखरून रस्ता बनवायचा दीपराज तुम्हाला, हार मानायचं नाहीये. चेंडू बरेच आहेत, मैदानावर अगदी ठिय्या टाकून राहायचंय, मोठे फटके मारायचे तुम्हाला. डान्सिंग डाऊन द विकेट्स पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हचा फटका, नॉट क्वाईट टायमिंग दे आता म्हणावं लागेल. चांगलं या ठिकाणी टायमिंग जुळलं नाहीये, त्यामुळेच लवर फुलटॉसला फुलटॉस कन्वर्ट करून जरूर घेतला होता, परंतु चांगलं टायमिंग जुळलं नाही. एक हात सुटला होता आणि एका हातानं जास्त पॉवर जनरेट करू शकलं नाही. पर्यायी सिंगल. पहिल्यांदा ऑन स्ट्राईकला येणार खेळाडू, ज्याच्या बॅट मधून मोठ्या तडाख्यांची अपेक्षा आहे. प्रकाश सोडून दिला चेंडू. त्या ठिकाणी प्रोटेक्शन सुद्धा आहे. स्क्वेअर कट करून चौकार मिळू शकला असतं का पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. बरेचसे खराब चेंडू फेकलेत तुम्ही आज. अनएक्सेप्टेबल बॉलिंग या गोलंदाजांकडनं. ही गोलंदाजी
अनअपेक्षित असं म्हणावं लागेल. पुढचा बॉल प्रकाश. ओ यावेळी मात्र थोडंसं घाई करतोय गोलंदाज. विचार करावा लागेल, चेंडू ठरवावा लागेल तुम्हाला कोणता चेंडू फेकायचा आहे. यॉर्कर, स्लोवर बाउन्सर, लेग कटर, ऑफ कटर, बरेचसे चेंडू सध्या अवगत आहेत. पुढचा बॉल. फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. चेंडूला पाठवला मात्र अगदी साइड स्क्रीनच्या वरून 6 धावांकरिता. मॅग्निफिसंट शॉट. अतिशय चांगला फटका. हा फटका मारला नव्हता मित्रांनो, हा फटका मॅन्युफॅक्चर केला होता, बनवलेला होता हा फटका. अतिशय चांगली फलंदाजी आणि आता खऱ्या अर्थानं सामन्याला रंग चढणार. 11 चेंडू 41 धावसंख्या. धाबे दणाणले जाणार. मीटिंग घेण्यास भाग पाडलं या खेळाडूनं. नाव आहे फलंदाजचं, लक्षात ठेवा. ऑन स्ट्राईकला दीपराज. पहिल्या इनिंग मध्ये तुमचं सत्ता चालली, आता मात्र आमची दादागिरी चालणार. ही फलंदाजी चालू आहे या ठिकाणी मैदानामध्ये. अक्षरशः तुटून पडलाय. आग ओतणारी फलंदाजी. दीपराज ऑन फायर. गोलंदाज दडपण मध्ये. पुढचा बॉल. ओ रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र इट्स अ व्हाईट बॉल. जरी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू पिच कुठं झालाय ते महत्वाचं असणार आहे. चेंडू पिच कुठं झालाय. लालचंदजी गावण सर या ठिकाणी पाहतो आपण, त्यांच्या माध्यमातून इशारा. हेच लाईन लेंथ महत्वाची आहे. कीपर मात्र खुश नाही या निर्णयाने. खरंच आपल्या विपक्ष ज्या ज्यावेळी निर्णय जातात ना त्यावेळी आपण खुश नसतो. व्हाईट बॉल. करेक्शन. 11 चेंडू 40 धावा. ओव्हर पिच बॉल. यावेळी मात्र ड्राईव्ह केला चेंडूला. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये अवघी सिंगल. पहा सिंगल आली मित्रांनो, परंतु गोलंदाजाला सुटकेचा श्वास नाहीये. इकडे आड आणि तिकडे विड असे फलंदाजी असे हालत आहेत. कारण जो खेळाडू मैदानामध्ये स्टँड अँड डिलिव्हरचा एक चेंडू खेळलाय, एक षटकाराने 600च्या स्ट्रायकडने खेळणं पसंत केलंय. 10 चेंडू 39 धावा. 10 चेंडू 39 धावा. जर विचार केला तर 4 चेंडू मध्ये 3 मोठे फटके आले ना, मॅच ऑन आहे. 100% मॅच ऑन आहे. येणार का फटका मोठा? ओ प्रयत्न केले होते, ताकदीचा वापर केला होता, परंतु फसवा चेंडू. स्लोवर बॉल या ठिकाणी फेकला जातोय. प्रेझेन्स ऑफ माइंड कौतुक करेन गोलंदाजचं. एक चेंडू महत्वाचा आहे. 9 चेंडू 39 धावा. एव्हरी बॉल नाव इम्पॉर्टंट. प्रत्येक चेंडू महत्वाचा. पुढचा बॉल.
आणखीन एक खराब बॉल. मागचा चेंडू डॉट बॉल फेकला होता ना, त्याची भरपाई तुम्हीच केलीत पुन्हा एकदा. 9 चेंडू 38 धावा. 9 चेंडू 38 धावा. पहा, क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या सेफ नसतो मित्रांनो. आणि आता मात्र विचार करण्यास भाग पाडलं सिद्धूला सुद्धा. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये मनामध्ये बरेचसे संभ्रम. ओ फटका फसलाय, फटका फसलाय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव पूर्ण होण्याचे संकेत आणि दुसरी धाव सुद्धा जोडली जाणार. इक्वेशन आर चेंज नाव. एनालिस पुन्हा एकदा बदलले जाणार. आणि आता मात्र बनवायच्या 8 मध्ये तब्बल 36. 8 मध्ये 6 षटकारांची गरज. कंपल्सरी 36 हवे आहेत 8 मध्ये. 35 काढल्या तर सुपर ओव्हर बघायला मिळणार आपल्याला. 8 मध्ये बनवायच्या 36. मोठा फटका येणार का? ओ, या चेंडूवर मोठा फटका अपेक्षित होता फलंदाज तुमच्याकडनं. समोर बॉल फेकला होता, समोर बॉल फेकला होता. गोलंदाजाचं कौतुक करेन मी. पहा किती मोठी रिस्क उचलली होती. अगदी समोर बॉल फेकला होता आणि त्याच्यावर कोणताही नंबर नाही. 7 चेंडू 36 धावा. ओ हाफ ट्रेकर बॉल. हे दोन्ही चेंडू दीपराज जर असताना तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता मात्र 6 चेंडू 36 धावा. युवराज सिंगची आठवण करून देणारा सामना. 6 चेंडू 36 धावा. समोर स्टुअर्ट बॉर्ड. 2007चा मॅच. 9:33 झाली होती. युवराज सिंगच्या 2 चेंडू अगोदर खऱ्या अर्थानं जर विचार केला तर फ्लिंटॉपनं अगदी चिडवलं होतं. त्याचाच रागामध्ये ते लगावलेले 6 षटकार. मगाशी मध्ये सुद्धा आपण विचार केला 36 धाव संख्या. आणि सुमित फलंदाज खऱ्या अर्थानं मगाशी जे मॅच पाहिले ना, तर ज्यानं सामना साईनाथ मात्र वाटतंय. संदेशनी धावसंख्या कुठल्या होत्या नक्कीच चर्चा चालू राहिली. परंतु हे षटक महत्वाचं आहे. दीपराज आहे. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. 35 निघू शकतात, 36 निघू शकतात. 2 चेंडू तुम्हाला फक्त डॉट फेकायचा आहेत. हेच सुद्धा सिद्धूने आता सुद्धा सांगितलं. कीपर क्लोज. पहिला बॉल. ओ पहिला बॉल उडवलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. उंची जास्त, लांबी त्याहून जास्त. येईल षटकार. क्या बात आहे. नाकावर धक्का आणि गोलंदाजा दिलाय आणखीन एक धक्का. पहिला चेंडूवर या ठिकाणी मात्र षटकार ठोकतोय आणि आक्रमकता आपली दाखवतोय. 5 चेंडू विजयासाठी 29 धावा. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय हा चेंडू बाहेर जाणं होता. खराब बॉल होता. 100% हा चेंडू खराब होता. सगळं काय टायमिंग जुळलं होतं परंतु शेफल जास्त झाला होता फलंदाज. कसं का होईना चेंडू डॉट जातोय ना, आमच्यासाठी तेच भरपूर आहे असंच गोलंदाजांनी सांगितलं असेल. मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदललं जातं. 4 चेंडू 29 धावा. आणखीन एक. यावेळी मात्र फटका फसलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये छोटा खेळाडू त्याच्या हातामध्ये टिपला जातो झेल. आणि मात्र ज्या खेळाडूच्या माध्यमातून अपेक्षा लावल्या होतात तो खेळाडू होतो झेलबाद. पाहते पहा शंकर बैलाचे मालक ज्याने आत्ताच मात्र पनवेलच्या मैदानावर आपला गुलाल उडवला होता. प्रवीण दादा होता आणि विशू कोल मनोज दादाकडनं पहा एका षटकार आणि संडे सोडवा तब्बल 10,000. आणि विशू कोहली सळकडनं सुद्धा एक बटवायझर. यस नका झेल घेऊ थांबा. गोलंदाज बघा 10,000 आहेत. मनोज दादा लावा सेटिंग, लावा सेटिंग बघा. ओव्हर पिच द्या एक बॉल. 10,000 ची फोड करू शकतो. 60-40 मी तर 50-50 बोलेन. येणार का मोठा फटका? येणार का? ओव्हर पिच बॉल होता. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? मला तर इथे दिसत होते असं 10,000 समोर. अरे नका स्पिन वगैरे नका टाकू. रिव्हर्स नका, सरळच मारा. ओव्हर पिच बॉल आणखीन एक येणार का? मोठा फटका येणार का? ओ हाफ ट्रेकर होता. फलंदाज बाद आणि इथे मात्र इनिंग संपुष्टात.